हॅलो स्टुडंट्स, परत एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये 11th ऍडमिशन प्रोसेस 2026-27. तर आपल्या जी वेबसाईट आहे त्याच्यावरती खूप इम्पॉर्टंट अशी माहिती प्रसिद्ध झालेली आहे. तर माहिती काय आहे ते समजण्यासाठी पूर्णपणे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. तर आपण जेव्हा वेबसाईटला व्हिजिट करतोय तर तुम्हाला माहित आहे की आपली जी कॅप राऊंड 1 ची आहे त्याची जी काही पूर्णपणे फॉर्म फिलिंग प्रोसेस आहे ते ऑलरेडी आपल्याला माहित आहे की 26 तारखेला संध्याकाळी 6 वाजेपर्यंत कंप्लीट झालेले आहे. त्याच्यामध्ये विद्यार्थी नव्याने रजिस्ट्रेशन करू शकत होते. पार्ट 1 मध्ये जे काही बदल करायचे ते बदल करू शकत होते. पार्ट 1 फिलअप करून तो लॉक करू शकत होते. तसेच पार्ट 2 मध्ये विद्यार्थी 1 ते 10 कॉलेज टाकू शकत होते आणि तो लॉक करायचा होता. ही सगळी प्रोसेस ऑलरेडी काल 26 तारखेपर्यंत झालेली आहे. आणि हीच प्रोसेस सेम कोटामध्ये विद्यार्थ्यांसाठी ज्यांना ऍडमिशन घ्यायचं होतं तीच प्रोसेस कोटामध्ये. तर हे जे काय प्रोसेस आहे ते 26 तारखेला संपली. पण विद्यार्थ्यांची शंका होती की आम्हाला अलॉटमेंट कधी होणार आहे सर, आमचं कॉलेज कधी चालू होणार आहे, अलॉटमेंट झाल्यानंतर विद्यार्थ्यांना काय प्रोसेस करायची आहे, त्याच्या बाबतीचा हा व्हिडिओ आहे. त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा, पूर्णपणे माहिती तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे. तर बघा, आपली जी वेबसाईट आहे त्याच्यावरती नवीन जे काही नोटिफिकेशन ऑलरेडी आलेलं आहे. द अलॉटमेंट लिस्ट फॉर द कॅप राउंड 1 विल बी पब्लिश्ड ऑन द 29th May 2026 at 11 AM, म्हणजे सकाळी 11 वाजता. 29 तारखेला विद्यार्थ्याला तयार राहायचं आहे. 29 तारखेला सकाळ सकाळ विद्यार्थ्याच्या 11 वाजता लॉग इन मध्ये, तसेच विद्यार्थ्याच्या SMS येणार आहे मोबाईलवरती की तुम्हाला हे कॉलेज अलॉट झालेलं आहे. आता विद्यार्थ्याला पुढे काय प्रोसेस करायचे ते आपण आता डिस्कस करणार आहे. तसंच बघा, केली जाईल कॅप आणि कोटा फेरीसाठी फेरी 1 साठीची प्रवेश प्रक्रिया 29 मे रोजी सकाळी 11 वाजल्यापासून ते 3 जून 2026 रोजी सायंकाळी 6 वाजेपर्यंत सुरू राहणार आहे. याची सर्व विद्यार्थ्यांनी नोंद घ्यायची आहे. बऱ्याच विद्यार्थ्यांना कॅप राऊंड 1 मधूनच ऍडमिशन मिळण्याची शक्यता जास्त आहे. कारण मी तुम्हाला ऑलरेडी एक व्हिडिओ टाकला होता ज्याच्यामध्ये तुम्हाला सांगितलं होतं की कॅप राऊंड मध्ये असे कॉलेज टाका जेणेकरून तुम्हाला 101% ऍडमिशन मिळून जाईल. तर बऱ्याच विद्यार्थ्यांनी ते फॉलो केला असावं असं मी समजतो. तर पुढची काय प्रोसेस आहे, डॉक्युमेंट्स काय लागणार आहे, ते विद्यार्थ्यांनी काय तयार करायचे त्यात आपण बघणार आहे. बघा, 26 तारीख ते 28 तारीख, म्हणजे काल 26 तारखेला एंड झाला, काल 27 तारीख, काल 26 तारीख, आज 27 तारीख, उद्या 28 तारीख, असे 2 ते 3 दिवस काय असणार आहे, पूर्णपणे अलॉटमेंटची प्रोसेस असणार आहे. मग डिस्कस केलं ऍक्च्युली ते जे काय आपण जे फॉर्म फिलअप करत असतो त्याच्यामध्ये आपले मार्क आहे, आपली कॅटेगरी आहे आणि आपण टाकलेले प्रिफरन्सेस, ह्याच्या बेसिसवरती ते आपल्याला कॉलेज अलॉट करत असतात. आणि ही जी अलॉटमेंट लिस्ट तयार होते ती 29 तारखेला सकाळी जाहीर केली जाईल. त्यामुळे विद्यार्थ्यांनी कुठलीही काळजी करू नका, 2 दिवस काही करायचं नाही. 29 तारखेची 11 वाजताची वाट बघा. तुम्हाला पूर्णपणे कोटा अंतर्गत ज्यांनी टाकला असेल त्यांना कोटामधून ऍडमिशन मिळेल, ज्यांना कॅप अंतर्गत प्रवेश घेतलाय त्यांनी कॅप अंतर्गत त्यांना प्रवेश मिळणार आहे. तर काही काळजी करू नका. पोर्टलवर फेरीसाठी कनिष्ठ महाविद्यालयाची वाटप यादी ही 29 तारखेला सकाळी 11 वाजता प्रसिद्ध होणार आहे. तर विद्यार्थ्यांना काय करायचं आहे इथनं पुढं काय करायचं विद्यार्थ्यांनी हे तुम्हाला सांगतो. बघा, विद्यार्थ्यांना पहिल्यांदा काय करायचं, विद्यार्थ्यानं लॉग इन करायचं. लॉग इन केल्यानंतर त्याला लॉग इन ऑप्शन मध्ये त्याला प्रोसीड फॉर ऍडमिशन नावाचं नवीन काय मिळेल, त्याला ऑप्शन मिळणार आहे. मग त्या विद्यार्थ्यांना काय करायचंय, प्रोसीड फॉर ऍडमिशनला क्लिक करायचं. प्रोसीड फॉर ऍडमिशनला क्लिक केल्यानंतर त्याचं जे अलॉटमेंट लेटर आहे ते डाउनलोड होईल. आणि अलॉटमेंट लेटर कसं डाउनलोड करायचं, मोबाईलवर असो किंवा पीसीवर असो, याच्या बाबतीत आपण संपूर्ण व्हिडिओ बनवणार आहे. त्यामुळे आता चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, पूर्णपणे माहिती तुमच्यासाठी घेऊन येत असतो. तर पूर्णपणे बघा, 29 मे 2026 सकाळी 11 वाजल्यापासून 3 जून 2026 रोजी संध्याकाळी सायंकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही ऍडमिशन करू शकता. त्यामुळं जर तुम्हाला कुठलं लांबचं कॉलेज पडलं असेल आणि तुम्हाला ते घ्यायचं असेल किंवा घ्यायचं नसेल, जी काय प्रोसेस आहे ती याच तारखेच्या बिटवीन तुम्हाला करायची आहे. तर बघा, त्याच्यानंतर तुम्हाला विद्यार्थ्यांनी अलॉटमेंट लेटर डाउनलोड केल्यानंतर तुमचा जो फॉर्म आहे, तो पार्ट 2 फिलअप केल्यानंतर कॉलेजचे जे काही प्रिफरन्स टाकल्यानंतर त्याची जी प्रिंट आउट घेतलेली आहे त्याच्याबरोबर अलॉटमेंट लेटर जोडा. अलॉटमेंट लेटर जोडल्याबरोबर तुमची त्याच्याबरोबर 10वीचं मार्कशीट आहे. तर तुम्हाला माहित आहे की काय काय कॉलेजेसमध्ये, काय काय शाळेमध्ये जे काय त्यांचे मार्कशीट आहेत आणि LC आहेत ते मिळायला चालू झालेले असावं. कारण हे प्रोसेस जे आहे ते 25 तारखेपासून चालू होणार होती. त्यामुळं जर तुम्हाला ते मिळालं असेल तर त्याच्याबरोबर तुमचं मार्कशीट जोडून घ्या. मार्कशीट जोडून घेतल्यानंतर काय करा, त्याच्याबरोबर तुम्ही जे काही तुमचं LC असेल
ते जोडा. एससी ओरिजिनल लागणार आहे. आधार कार्ड जोडा, वडिलांचा आधार कार्ड जोडा. त्याबरोबर तुम्ही कास्ट मध्ये असणार आहे. जर तुम्ही कास्ट मध्ये असाल, एससी एसटी एनटी ईडब्ल्यूएस ओबीसी या कॅटेगरीमध्ये तुम्ही जर असणार तर ती डॉक्युमेंट त्याचे झेरॉक्स जोडा. त्याच्याबरोबर तुमचं जे काही फोटो लागतील ते फोटो ऍड करा. किंवा तुम्ही ऍडमिशन घेतल्यानंतर तुमचं जे आयडी कार्ड बनणार त्याच्यासाठी फोटो लागतील, ते फोटो पण घेऊन जावा. त्याच्याबरोबर तुमचं जे काही उत्पन्नाचा दाखला असेल, काही कॉलेजमध्ये मागतील, तर उत्पन्नाचा दाखला पण तुमच्या जवळ असू द्या. आणि जर नसेल तर काय अडचण नाही. आणि यापैकी जर डॉक्युमेंट्स एखादा नसेल तर तुम्हाला त्या कॉलेजमध्ये जाऊन हमीपत्र भरावं, मग तिथं लिहून द्यावं लागेल. आता महत्वाची गोष्ट, एखाद्या विद्यार्थ्याला एखादं कॉलेज मिळालं पण त्याला ते नको आहे, तर ते विद्यार्थी काय करू शकतो, प्रोसीड फॉर ऍडमिशनला क्लिक करू नका. जर तुम्हाला ऍडमिशन घ्यायचं नसेल तिथं, तर सरळ तुम्ही कॉलेजला कॉन्टॅक्ट करा आणि मग ते कॉलेज आहे तो प्रवेश नकारतो, असे आहे. ठीक आहे. आणि जर घ्यायचं असेल तर प्रोसीड फॉर ऍडमिशन करा, नसेल तर करू नका. आणि समजा चुकून तुमच्याकडे प्रोसीड फॉर ऍडमिशन झालं तर तिथंच तुम्हाला अनडू प्रोसीड फॉर ऍडमिशनचं ऑप्शन नव्याने मिळून जाईल. त्यामुळे काय काळजी करू नका. अशा प्रकारे तुम्ही त्या कॉलेजला नाही ऍडमिशन घ्यायचं तर तो प्रवेश रद्द होतो आणि ती जागा जी आहे ती परत रिक्त जागा म्हणून प्रसिद्ध केली जाते पुढच्या राऊंडसाठी. तर हे जी प्रोसेस आहे तीच सेम प्रोसेस चालणार आहे कोटासाठी. आता कोटामधल्या विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवा, तुम्हाला कुठल्याही प्रकारचा एसएमएस येणार नाही किंवा तुम्हाला कुठल्याही प्रकारचं लॉग इन मध्ये तुम्हाला कोटामध्ये ऍडमिशन इथं मिळालेलं आहे असं दिसणार नाही. त्यामुळं विद्यालयाचा तुम्हाला कॉल येणार आहे. त्यामुळं आताच मोबाईल वगैरे रिचार्ज करून ठेवा, इनकमिंग चालू ठेवा आणि मोबाईल हाय तुमचा तो काय करा, रेंज मध्ये ठेवा. जे फोन येत आहेत ते फोन उचला. तुम्हाला कदाचित त्यातला एखादा कॉलेजचा फोन असेल की बाबा आमच्या कॉलेजमध्ये तुम्हाला अलॉटमेंट झालेली आहे. तर बघा, विद्यालयांनी इथं लिहिलेलं आहे, विद्यालयाने प्रवेशासाठी पात्र विद्यार्थ्यांना संपर्क करणे. त्यामुळे लक्षात ठेवा, पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांना त्यांची निवड झाल्याबाबत या कालावधीत प्रवेश घेण्यासाठी कळवण्यात यावे. म्हणजे विद्यालय तुम्हाला कॉल करणार, कॉलेज तुम्हाला कॉल करणार आहे. त्यामुळं आता सांगितलेली सूचना खूप महत्वाची आहे. कोटावाले विद्यार्थी खास आणि कॅपवाल्या विद्यार्थ्यांना काय त्यांच्या लॉग इन मध्ये समजून जाईल. आणि मग नंतर कोटामधले विद्यार्थी आहेत त्यांनी सेम प्रोसेस आता सांगितली. अलॉटमेंट प्रोसीड फॉर ऍडमिशन करायचं म्हणजे तुम्हाला ऑप्शन नसणारच आहे. तुम्ही सगळे डॉक्युमेंट घ्यायचं, कॉलेजमध्ये जायचं, डॉक्युमेंटची पडताळणी काढायची, फी भरायची आणि प्रवेश निश्चित करायचा. ठीक आहे. अशा नंतर 4 तारखेला काय असणार आहे, विद्यालयाचं काहीतरी कामकाज चालणार आहे. आणि त्याच्यानंतर 5 तारखेला तुम्हाला संध्याकाळी 5 वाजता डेटा प्रोसेस होऊन तुमचं दुसऱ्या फेरीचं वेळापत्रक जाहीर केलं जाईल. आणि काळजी करायची गरज नाही. विद्यार्थ्यांना जर राऊंड 1 मध्ये जर ऍडमिशन मिळालं नाही तर विद्यार्थी राऊंड 2 मध्ये ऍडमिशन घेऊ शकतात. राऊंड 2 मध्ये मिळणार, राऊंड 3 मध्ये ऍडमिशन घेऊ शकतात. बघा, वेबसाईट वरती जर आपण आलो आणि इथं डॅशबोर्ड वरती क्लिक केलं तर बघा 12,49,516 विद्यार्थ्यांनी फक्त रजिस्ट्रेशन केलेलं आहे आतापर्यंत. आणि कॅप वॅकन्सीज बघा किती आहेत, 17,42,423. म्हणजे पोरं कमी आणि कॅप वॅकन्सी जास्त झालेली आहे. आलं लक्षात. त्यामुळं वॅकन्सी भरपूर आहेत. कोटाच्या पण वॅकन्सी भरपूर आहेत. बघा, कोटाच्या वॅकन्सी तर 4,16,000 आहेत, 630 एवढे आहेत. त्यामुळे सगळ्यांना ऍडमिशन मिळणार आहे. आणि वेळोवेळी मी तुम्हाला ही संपूर्ण माहिती देत असतो. 6 जूनला तुम्हाला वॅकन्सी प्रदर्शित केली जाईल. आता वेबसाईट वरती आला तर बघा, सर्च कॉलेजेसला क्लिक केलं तर नव्याने सायन्स कॉलेजची अख्खी लिस्ट डाउनलोड होते. त्यामुळं तुमच्या मोबाईलला ही लिस्ट ओपन नीट होणार नाही. त्यामुळं तुमचा मोबाईल हँग होऊ शकतो. त्यामुळे ही लिस्ट डाउनलोड करायचा प्रयत्न करू नका. सरळ सरळ तुमच्या पीसी वरती जावा किंवा नेट कॅफे मध्ये जावा आणि तिथून तुम्ही ही कॉलेजची लिस्ट बघू शकता. कुठल्या कॉलेजमध्ये किती रिक्त जागा आहेत हे तुम्हाला इथं बघायला पूर्णपणे मिळणार आहे. बघा, पूर्णपणे लिस्ट दिलेली आहे. आता प्रत्येक कॉलेजमध्ये त्याचा कोड आहे, स्ट्रीम आहे, मीडियम आहे, पार्शियल एडेड आहे का कुठल्या प्रकारचा आहे हे पूर्ण तुम्हाला इथं बघायला मिळते. इनटेक बघायला मिळतोय, प्रत्येक कास्ट वाईज जागा किती आहेत, टोटल जागा किती आहेत, हे पूर्ण सगळं तुम्हाला इथं बघायला मिळणार आहे. हे लक्षात घ्या. पण हे लिस्ट डाउनलोड करायची काही गरज नाही, मोबाईल हँग होऊ शकतो. सायन्स, कॉमर्स आणि आर्ट्स साठी. त्याच्यानंतर कट ऑफचं पण तसंच दिलेलं आहे. बघा, प्रत्येक कॉलेजमध्ये किती कट ऑफ लागला होता. आता एक लिस्ट मी तुम्हाला ओपन करून दाखवतो. तर अशा प्रकारे प्रत्येक गेल्या वर्षी कट ऑफ किती लागला होता, राऊंड 1चा कट ऑफ किती लागला होता हे तुम्ही बघू शकता. मग हे पूर्णपणे फाईल्स खूप मोठ्या आहेत. ह्या फाईल्स डाउनलोड नाही केला तरी चालते. आणि जर तुम्हाला बघायचं असेल कट ऑफ किती लागला होता तर तुम्ही डाउनलोड करून बघू शकता. प्रत्येक कास्ट वाईज
प्रत्येक कॉलेजमध्ये किती कट ऑफ लागला होता, मीडियम वाईज सगळं तुम्हाला इथं बघायला मिळणार आहे. आणि बाकीचं ठीक आहे एवढंच. तर सगळ्यांनी कुणीही काळजी करू नका, 29 तारखेला तुमचं नाव येणार आहे. त्याच्यानंतर पुढची प्रोसेस काय आहे ते आपण आताच डिस्कस केली. अशाच इम्पॉर्टंट व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करा आणि सगळ्यात महत्त्वाची व्हिडिओ लाईक करा. म्हणजे आणि बेल सबस्क्राईब केल्यानंतर बेल नोटिफिकेशन आहे ते ऑलवर सेट करा, म्हणजे प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत नक्की पोहोचणार आहे. ठीक आहे, भेटूया आपण एका नवीन व्हिडिओ मध्ये. तत्पूर्वी तुमचा बाय बाय घेतो. बाय बाय. भेटूया आपण एका नवीन व्हिडिओ मध्ये.